भाग दुसरा. कविता 6वी. या झोपडीत माझ्या. कवी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. सुख आणि दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीत सुद्धा शांती सुखाचा अनुभव कसा मिळतो याचं वर्णन या कवितेमध्ये आहे. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. कवी म्हणतात की राजाला मोठ्या अशा महालामध्ये जी काही सुख कधी मिळाली असतील, ती सगळीच्या सगळी सुख मला या छोट्याशा झोपडीमध्ये मिळतात. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. या झोपडीमध्ये काय आहे तर साधी शेणानी सारवलेली जमीन आहे. त्यावर पडावं आणि वरती अथांग अशा आकाशाकडे पहावं. त्यामध्ये आपल्याला लुकलुकणारे तारे दिसतील. त्या ताऱ्यांचा आनंद घ्यावा आणि तोंडानी सतत परमेश्वराचं नाव घ्यावं. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. मोठ्या महालामध्ये खूप संपत्ती असते, त्यामुळे तिथे तिजोऱ्या असतात ज्याच्यामध्ये ही संपत्ती ठेवलेली असते. त्यावर पहारे करण्यासाठी पहारेकरी असतात. पण या सगळ्यामधून सुद्धा तिथे चोऱ्या होतातच. पण या झोपडीमध्ये ना तिजोऱ्या आहेत ना पहारेकरी. दाराला दोरी सुद्धा नाही, सताड उघडं दार आहे आणि त्यामुळे चोरी मारी कशाचीच मला भीतीच नाही. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. जर तुम्हाला कधी महालात जायचं असेल तर तुम्हाला आधी परवानगी घ्यावी लागेल. इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका अशी कितीतरी बंधनं असतील. पण या झोपडीत मात्र तुम्ही कधीही केव्हाही येऊ शकता, कोणतीही भीती न बाळगता. महाली मऊ बिछाने कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. महालामध्ये तुम्हाला मऊ मऊ बिछाने मिळतील, कितीतरी कंदील दिवे यांचा आनंद मिळेल. पण या झोपडीमध्ये मात्र तुम्हाला जमिनीवरच शांतपणे सुखाची झोप नक्की मिळेल. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. या झोपडीमध्ये तुम्हाला कसलीच चिंता नाही. आनंदानी या, तेवढ्याच आनंदानी परत जा. कुणावर कोणताही बोजा टाकणार नाही आणि पडणार नाही याची खात्री मी देतो. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. आणि शेवटी संत तुकडोजी महाराज म्हणतात की देवांचा देव किंवा देवांचा राजा इंद्र तो सुद्धा माझी ही सुख बघून लाजला असेल, कारण या झोपडीमध्ये नेहमी शांती आणि आनंद इतका मिळतो की तो त्याला तिथेही मिळत नसेल.